आज खूप दिवसांनी बाहेर गेले कारण आज गॅस संपला होता. घरी जेवण बनवायला गॅस नव्हता. म्हटलं चला आज बाहेरच घेऊन जाते जेवण करायला यांना. येता येता लक्षात आलं की मागच्या महिन्यात अंशा पप्पांनी माझ्याकडून पैसे घेतले होते शूज घेतो नवीन म्हणून, आणि शूजच काही घ्यायला तयार नाही आहेत. तर चेंगटपणा खूप करत होते. म्हटलं चला यांना शूजच घेऊया. खरं तर मी ऑफिससाठी शूज घेऊन द्यायला इथं आले, तोपर्यंत साहेबांनी अजून 3-4 जोड घेतले छानपैकी. तर म्हणाले की पेमेंट झालं आहे तुझं तर मग गिफ्ट कर असं समज. मग त्यांना एवढे सारे शूज मिळाले मस्तपैकी. तर मला तर काही शूजमधलं जास्त कळत नाही, तर असू देत चला. तर मला तर हे ऑफिसवाले शूज छान दिसतात असं वाटतं, पण आता मुलांना कसे शूज घालतात वगैरे काय माहीत नाही. तसं तर मी पण कायम एकच चप्पल ठेवून असते कायमच, कारण मला जास्त असं नटाथटायचं वेळ नाही आहे किंवा बाकी कसले शौक नाही आहेत म्हणजे मेकअप वगैरे. माणसांना वाटतं व्हिडिओ बनवणं सोपं आहे किंवा माझं काम करत नाही म्हणून छान. तर उद्या 6:30 वाजता पिल्लूला उठायचं आहे. रात्रीचे किती वाजले बापरे, 12:30 वाजून गेले. पिल्लू अजून झोपला नाही. मी जे काम करेल त्याच्यात त्याला मदत करायची असते म्हणून आता वाटाणे सोलतोय. आता 1 किलो वाटाणे सोलून झाले. अर्धे इथे पोचले पोटामध्ये, इथे पोटामध्ये. चला आता झोपायचं. चला हा 2 वाजता झोपूया. तर 2 दिवस झाला मला टाइम मिळाला. आमची पिल्लूची तब्येत जसं की तुम्हाला म्हटलं की ठीक नाही, पिल्लूची तब्येत ठीक नाही आहे ना, त्यामुळे ब्लॉग येत नव्हता. तर इथून पुढे येतील आता ब्लॉग. आणि आज जर एक गोंधळ झालाय, गॅस संपलाय. 2 सिलेंडर आहेत, पण अंश पप्पा कधीच बुक करत नाही, कधीच नाही. आणि मोबाईल नंबर त्यांचा असल्यामुळे त्यांच्याच मोबाईल नंबरवर बुक होतात. मगाशी गॅस संपला. बाबाचा लॅपटॉप पण तिथेच ठेवलाय. आता आपण द्यायचा का तो. आणि एजन्सी इथली जवळपास सिलेंडर एजन्सी खूप लांबची त्यांनी घेतली, कारण त्यांचा फ्रेंड त्यांना तिथे भेटला म्हणून त्यांनी तिथं सुरू केली. तर उद्यापर्यंत गॅस खूप आता अवघड होणार आहे. सकाळी 5 वाजता उठून जाऊ यांच्या घरी जायचं ते, तिथे डबा बनवावा लागेल. सकाळी त्यांना माझी जीवावर आली खरं तर, पण पर्याय नाही. 1 दिवस त्याला शाळेत घालवायचं उद्याच पाहिजे. तुम्हाला आपले कॉमेडी व्हिडिओ आवडतात असं दिसते, त्यामुळे व्ह्यूज खूप छान येत आहे. तर त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. जसा सपोर्ट करताय असा सपोर्ट चालू ठेवा. चॅनल सबस्क्राईब करा. मला फार आनंद होईल की ब्लॉगला जर सबस्क्रायबर चालले ना तर मला फार आनंद होईल. 11 वाजता बाहेरनं पाणी घेऊन आलं. पाणीही घरी नव्हतं. म्हणजे तब्बल 18 दिवसांनी स्कूलला चाललं आहे ना पिल्लू. तर आमच्या जाऊबाईंच्या घरी जाऊन आज स्वयंपाक केला आहे मी. 5 वाजता तिकडे गेले होते आणि स्वयंपाक करून घेतला. नंतर त्यांना गॅस वापरायचा असतो, कारण त्या उठतात 7-7:30 वाजेपर्यंत होतात त्यांचा टिफिन. मग म्हटलं आपण पटकन उरकून घ्यावं. तर आज काय केलं सांगू का, आलू मटर. इकडं आलू मटर. त्याला जास्त नका देऊ, तो खात नाही माहिती आहे ना. थंड व्हायला ठेवली होती प्लेटमध्ये. प्लास्टिकचा हा डबा प्लास्टिकचा आहे, आतमधला स्टीलचा आहे. त्याचं झाकण कुठे बघ. मम्मीचं भांडण तर डोक्याचं स्टीलचं आहे. हां 6:30 वाजलेत. आमचं आवरलेलं आहे. आता टिफिन पॅक करायचे आहेत. तुकडे करून चपातीचे मला त्याला द्यावे लागतात. आणि हे काय, हे अंशा पप्पांसाठी मी कट करून ठेवलं होतं सॅलड. मी खाते, त्यानिमित्ताने मी खाते. ह्याला मांजराचं एवढं वेड लागलंय ना की वैतागलोय आम्ही. लहान मुलासारखं त्या मांजराला घेतोय. तिला गॅलरीत ठेव म्हणजे ती खाऊ पिऊन रिकामी होईल. जर तिला खायला दे. सोड जा बाहेर, खाऊ ठेवला तिचा. दरवाजा समोर ती बाहेर नाही जात. परी नाही, परी नाही, परी पळाली. मी मांजरापासून लांब ठेवायचा खूप प्रयत्न करते, पण काही होत नाही आहे. हा झोपेत पण या मांजराला घेऊन झोपतोय, बघू शकता. काय करायचं तर ह्याचं. ती पण कशी छान झोपली आहे बघा ना, तोंड झाकून मस्त. दरवेळीप्रमाणे आज पण मॅडमचं अजून 10 वाजलेत आणि अजून जेवण झालेलं नाही. बिचारा अंशू रडायला लागला जेवण नाही भेटत ते म्हणून. अंशू का रडतोय? जेवण नाही भेटत आहे ना. कधी जेवला तू? खोटं बोलू नको, मम्मी मारणार नाही तुला. सांग, खरं सांग. ही बघा ही माझ्या
पायासोबत खेळले हो. परी काय करती बघ. काय भूक लागली तुला पण? बहिणीने जेवण नाही दिलं तुझ्या? नाही म्हणते. नाही तू पण सांग. नाही दिलं ना? नाही दिलं. आता कसं केलं? जेवण एवढं दूर झालं. बघा दरवाजा ओपन कर, नंतर बंद ठेवतो. अरे तर म्हणलं चालली गेली वरती परत नाही. मित्र हे शेजारच्या यांच्या घरी. हँडशेक दे. हँडशेक दे. हँडशेक देतो तो. हँडशेक दे. हँडशेक दे. हँडशेक दे. दे हँडशेक दे. हँडशेक दे. हँडशेक नाही देत ती. बसली येऊन. तिच्या मालकाने दिलं फटके. मी फार कुत्र्याला पहिले घाबरायचे, आता नाही घाबरत. ते खूप माझं हे करतं. आता बघितलं ना, त्या आजूबाजूने माझ्या फिरत होतं. ते आलं की इथे 2 पाय ठेवून उभं राहतं. काही खात पीत नाही. एवढं छान आहे. बघा त्याच्यासाठी ठेवलंय अंडा. आणि इथं आम्हाला मुकं जनावर आहे. गॅस किती वाजता आला? दुपारी 2:30. त्यांना म्हटलं घेऊन जा. मागच्या वेळेस गॅस बुकिंग करून पण 4 दिवस लेट आला होता. यावेळी गॅस बुकिंग नाही केला. त्याची नाही आहे. नाही मागच्या वेळी तरी पण गॅस ऑलरेडी बुक केला होता. यावेळेचं नाही म्हणून तर त्यांनी आणून दिला ना लगेच. आता काय बनवते? मसाले भात. मी नाही खात पण बळजबरी खायला लागतं. किती पडलं बघा. पाणी नाहीये दिवसभर. आता पाणी सोडलं पाहिजे तेव्हा पाणी येईल. काय बाळा? कोणाला? कोणाच्या घरी सोडायचंय? राहू दे तिला. चला तर आता मॅडमचं जेवण बनायचे. म्हणजे फक्त आज मसाले भातावरतीच जेवण आहे आमचं. चपाती भाजी खाल्लीच ना सकाळी संपलाय. समोरच्या घरात सकाळी 5 वाजता जाऊन चपाती भाजी बनवून दिली आहे ना. उगीच काय तुम्ही मला युट्यूबला बदनाम करताय व्ह्यूज यायला. हे बघा मग गॅस संपला होता तर मग एवढी भांडी का पडलेत? जेवण खाल्लं ना तुम्ही सकाळी? मग जेवण खाल्लं मग ते नंतर घासायला पाहिजे होती ना. काम सोडून देऊ? काम नाही सोडायचं. मग ब्रेक घ्यायचं. ब्रेक मिळतो? नवीन प्रोसेस आहे तिथं भेटत नाही. आता काय करणार. पण जेवण जो ब्रेक घेते तो पोराला आणायसाठी घेते, त्याला भरवायसाठी घेते, तुम्हाला डब्यासाठी घेते. तो विचार करा. जेवण न बनता आज दुपारी एवढी भांडी सकाळचे तुमचे. सकाळची. हां. आणि दिवसभर आम्ही जेवलेले. हे तुमचे टिफिन 4 एक सोडून 4 तुमचे टिफिन. एक सॅलेडचा, एक चपातीचा, एक भाजीचा, एक भाताचा. आजची भाजी खरंच छान झाली होती. बघ आता ती शानू येणार आहे का तिला वाखंड उकडून द्यायला? मी नेऊन देईन ना तिला. तू आंघोळ कधी करणार पारुशी? करणार. चल बघ. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करू. किती मिनिटाचा झाला आपला ब्लॉग? मला आज जास्त मोठं नाही झालं. कमीत कमी 8-9 मिनिटाचं तरी बनव असं कमेंट येतं. तर खरं सांगायचं तुम्हाला तर ना अंशला बरं नाही आहे हल्ली. तर त्यामुळं मला काही ब्लॉग बनवता येत नव्हता. आणि झालं असं की काम नंतर घरातली कामं तर आणि ऑफिस हे सगळं मॅनेज होत नाही आहे माझ्यासाठी. त्यामुळे मला वेळच मिळणार.
त्याला हॉस्पिटलला नेणं वगैरे. आता बघू शकता एवढं सगळं काम पडलंय. नंतर मला कपडे आहेत, अजून आंघोळ आहे, सगळं पेंडिंग आहे. पण सगळ्यात आधी खायची सोय यांची करते. जो व्हिडिओत मग असं म्हणत होते नाशला खाल्लं का विचारत होते मुद्दा. मग तर त्यांना असं म्हणायचं होतं की त्यांना भूक लागली आहे. आज नाही, आज मी दुपारी 2 वाजता जेवलोय. तो मसाला संपला असणार. कुठला आहे? बिर्याणी मसाला आहे. बिर्याणी मसाला आहे ना. गरम मसाले फ्रीजमध्ये ठेवायची आयडिया कुणाची काय माहिती. कोणते गरम मसाले फ्रीजमध्ये ठेवतात? कुठला गरम मसाला? तो बिर्याणी मसाला, खडे मसाले असते त्यांना फ्रीजमध्ये कशासाठी ठेवायचं? मला काय माहिती तुझे. हमारा एक मिनिट. रात्रीचे 12:30 वाजलेत. त्यांनी मोबाईल बघतायत. शॉर्ट व्हिडिओ बनवायला शॉर्ट व्हिडिओ बनवायला काय आज साहेब तयार नाही आहेत. आणि हा काही टी व्ही बघायचं थांबवायला तयार नाही. आल्याचा रस काढून ठेवलाय, तोही प्यायचं जीवावर आलं आमच्या, आहे की नाही. हा, तेही नाही करायचं, औषधही नाही प्यायचं. सगळं हातात दिलं तर चालतं. चला मग, तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.